गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. मित्रांनो, जर आपण US मार्केट पाहिलं तर US मार्केट हे फर्मली ग्रीनमध्ये क्लोज आहे. ऑलमोस्ट 1.5-2% आसपास त्यांचे सगळेही इंडेक्सेस ग्रीनमध्ये क्लोज आहेत. त्यानंतर आपण जर युरोपियन आणि एशियन मार्केट जर पाहिले तर मोस्टली ग्रीनमध्ये ट्रेड करतायत. परंतु आपलं जर गिफ्ट निफ्टी आपण पाहिलं तर गिफ्ट निफ्टी इंडिकेट करतं आहे की मार्केट साधारण 150 ते 1.25 पॉईंट गॅप डाऊन ओपन होणार आहे. तर मग आता याच्यामागे नक्की बेसिकली रिझन काय आहे ते आपण सुरुवातीला जाणून घेऊयात, कारण इंडिया स्पेसिफिक रिझन आहे. त्यामुळे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे काल रात्री जेव्हा US मार्केट सुरू होतं तेव्हा ॲक्सेंचर ही जी जगातली सगळ्यात मोठी IT कंपनी आहे तिचा रिझल्ट आला. त्यामुळे तो रिझल्ट तसा चांगला आलेला आहे, परंतु त्यांनी जे फ्युचर गायडन्स दिलेलं आहे तर ते काही म्हणावं एवढं चांगलं दिलेलं नाही आहे. आणि त्यामुळे ॲक्सेंचरचा जो स्टॉक आहे तर तो US मार्केटमध्ये ऑलमोस्ट 19% डाऊन झालेला आहे. त्यानंतर आपले जेवढे काही ADRs ITचे US मध्ये काम करत आहेत सगळे डाऊन आहेत. इन्फोसिस एकटा ऑलमोस्ट 10% डाऊन आहे आणि बाकीचे विप्रो वगैरे सगळे डाऊन आहेत. त्यामुळे जर आपण पाहिलं तर हे सगळे जे स्टॉक्स आहेत मेजर ITचे लाईक TCS, इन्फोसिस, त्यानंतर विप्रो, टेक महिंद्रा, हे सगळे स्टॉक्स जे आहेत तर हे आपल्याकडे निफ्टी 50मध्ये आहेत. त्यामुळे काय झालं आहे की साहजिकच आहे की हे स्टॉक मोठं गॅप डाऊन ओपन करतील आणि मग त्याचं ॲझम्पशन जर आपण पाहिलं तर ऑलमोस्ट साधारण एक 100 ते 150 पॉईंटच्या आसपास मार्केटमध्ये गॅप डाऊन ओपनिंग आपल्याला पाहायला मिळू शकतं. कारण गिफ्ट निफ्टी काही फार लिक्विड नसतं, त्यामुळे त्याच्यामध्ये खूप जास्त मॅनिप्युलेशन होत असतं. परंतु मोस्टली जर आपण पाहिलं तर IT सोडलं तर बाकीच्या स्टॉक्समध्ये किंवा बाकी इकॉनॉमीमध्ये कुठल्याही प्रकारचं आपण काय म्हणू शकतो की पॅनिक सिच्युएशन नाही आहे, परंतु IT स्टॉक्समध्ये मात्र नक्कीच आहे. परंतु आपल्याकडे जर आपण पाहिलं तर IT स्टॉक्स ऑलरेडी खूप जास्त त्यांच्यावरती सेलिंग प्रेशर आहे. त्यामुळे जेवढे US मध्ये त्यांचे ADRs जे आहेत तर ते डाऊन झालेले आहेत, तर तेवढाच स्टॉक इकडे डाऊन होईल असं सांगता येत नाही. कारण जर आपण ॲक्सेंचर पाहिला तर ॲक्सेंचर ऑलमोस्ट हायला होता आणि तिथनं ॲक्सेंचर खाली आलेला आहे. परंतु इन्फोसिस किंवा ह्या सगळ्या बाकीच्या आपल्याकडचे जे IT स्टॉक्स आहेत त्यांचं तसं नाही आहे. त्यामुळे आपल्याकडे मार्केट गॅपडाऊन ओपन करण्यामागचं रिझन तुमच्या लक्षात आलं असेल. पण त्यामुळे आज आपल्याकडे जर आपण पाहिलं तर IT स्टॉक्स हे डाऊनसाईडसाठी फोकसमध्ये राहतील. त्यामुळे आता नक्की काय घडते ते पाहणं खूप जास्त गरजेचं आहे. आता येऊयात आपल्या निफ्टीकडे. जर आपण टेक्निकली पाहिलं तर 24,000 ही एक खूप चांगली लेवल आहे. जर ती लेवल डिफेंड होऊ शकली आणि एनी हाऊ 24,000च्या वरती जर मार्केटमध्ये क्लोजिंग आलं तर शुअरली मी सांगू शकतो की मार्केट बुलिश झोनमध्ये आहे शॉर्ट टर्मसाठी तरी. त्याचं कारण असं की काल फेड मीटिंगचा बॉम्ब पडला, म्हणजे परवा रात्री, आणि त्याचा इम्पॅक्ट काल आला. तरीही मार्केटनं 24,000च्या वरती क्लोज करण्यात यशस्वी झालं. त्यानंतर जर आपण आज पाहिलं तर IT चा बॉम्ब फुटलेला आहे. म्हणजेच काय की एवढ्या जर बॅड न्यूज असतील आणि तरीही मार्केट खाली जात नसेल तर मग मात्र आपण म्हणू शकतो की मार्केटमध्ये एक छोटी मोठी स्ट्रेंथ आहे. जर आपण FIs आणि DIचा डेटा जर पाहिला तर FIsनं अगेन सेलिंग केलेलं आहे. फार जास्त नाही, परंतु 1,000 कोटींच्या आसपास केलं आहे. डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं त्यांच्यापेक्षा जास्त खरेदी केलेलं आहे. म्हणजे जर आपण सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर IT सोडलं तर बाकी कुठेही तुम्हाला पॅनिक सिच्युएशन पाहायला मिळणार नाही आहे. त्यातल्या त्यात आज 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एक म्हणजे इराण आणि USचं पीस डील आज साईन होणार आहे स्वित्झर्लंडमध्ये, परंतु ते आपल्या आफ्टर मार्केट होणार आहे. त्यामुळे त्याचा इम्पॅक्ट आपल्याला मोस्टली सोमवारी पाहायला मिळू शकतो. त्यानंतर आज दुपारी 2 वाजता रिलायन्सची AGM आहे. त्यामुळे मुकेश अंबानी काय काय घोषणा करतात प्लस जिओच्या IPOबद्दल काय सांगतात हे पाहणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि त्यामुळे रिलायन्स, जिओ फायनान्शियल आणि रिलायन्सशी रिलेटेड असणारे जे काही स्टॉक्स आहेत तर ते सगळे फोकसमध्ये राहणार आहेत. होप सो सगळं काही व्यवस्थित व्हावं हीच आपली अपेक्षा. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.